नमस्कार. श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्ञानरूपी प्रकाशातून अंधकार दूर हो. वसंत पंचमीच्या निमित्ताने ज्ञानाची संपत्ती आपल्यापर्यंत पोहोचवावी ही आजच्या दिवशी कामना आणि सरस्वती देवी चरणी प्रार्थना. वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण वसंत पंचमीची माहिती आणि कथा पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्हाला सरस्वती देवी कशी प्रकट झाली त्याविषयी कथाही सांगणार आहे. तर वसंत पंचमी या तिथीला सरस्वती देवी उत्पन्न झाली, म्हणून या दिवशी सरस्वती देवीची पूजा केली जाते. वसंत पंचमी पासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस मानला जातो. वसंत पंचमी या दिवशी विद्येची देवी सरस्वती यांची विशेष पूजा केली जाते. वाचन, लेखन, बोलणे आणि नृत्य, ज्ञान, संगीत, विद्या यासाठी माता सरस्वतीचे स्मरण केले जाते. वसंत पंचमी हा उत्सव माघ शुद्ध पंचमी या तिथीला साजरा करतात. वसंत पंचमी या दिवशी नवीन पिकाच्या लोंब्या आणून त्या घरातील देवतेला अर्पण करून नवान्न ग्रहण करतात. हा दिवस लक्ष्मीचाही जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या तिथीला श्रीपंचमी असेही संबोधले जाते. सरस्वती देवी विद्या, बुद्धी आणि ज्ञान यांची देवी आहे. अमित, तेजस्विनी आणि अनंत गुणशालिनी देवी सरस्वतीची पूजा आराधना यासाठी माघ मासातील पंचमी तिथी निश्चित केली आहे. वसंत पंचमी हा सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. नवविद्या प्राप्तीसाठी आणि गृहप्रवेश यासाठी वसंत पंचमीला पुराणातही अतिशय श्रेयस्कर स्थान आहे. रब्बी पीक हंगामाची सुरुवात म्हणून वसंत पंचमी हा सण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. वसंत पंचमी दिवशी पिवळ्या रंगाचे कापड परिधान करून देवी सरस्वतीची पिवळ्या फुलांनी पूजा केली जाते. वसंत पंचमीला पिवळ्या रंगाचे खूप महत्त्व आहे. पिवळा रंग शुभ, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे. आपल्या देशात ऋषीमुनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. पिवळा रंग सूर्याचा आहे, जो ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक आहे. वसंत ऋतूच्या आगमनाने थंडी कमी होऊ लागते. फुलांमध्ये नवीन रंग दिसतात आणि झाडांना नवीन पालवी फुटते. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून देवी सरस्वतीची पूजा करून पिवळे अन्न नैवेद्य अर्पण करावे. देवी सरस्वती ही विद्या म्हणजे शिक्षणाची देवता आहे, म्हणून देवी सरस्वतीची असीम कृपा आपल्यावर राहावी म्हणून त्या दिवशी पूजा करताना पिवळे वस्त्र परिधान करून पिवळे फूल आणि पिवळी मिठाई नैवेद्यामध्ये अर्पण करावे. पौराणिक कथेनुसार वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन करण्यामागे अत्यंत रोचक कथा आहे, ती आपण पाहणार आहोत. अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्याची रचना केली तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते. वातावरण अगदी शांत होतं, ज्यात कुठलीही वाणी नव्हती. हे बघून ब्रह्मा उदासाने असंतुष्ट होते. तेव्हा ब्रह्माने प्रभू विष्णूच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले. धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात चार भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसऱ्या हातावर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तक आणि माळ होती. ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला. तेव्हा वीणाच्या सुरामुळे पृथ्वीवर सर्व जीव जंतूंना वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली. वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते. या देवीला बागेश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी आणि वाग्देवी यासह अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणूनही संबोधले जाते. तर कशी वाटली आजची वसंत पंचमी विषयी माहिती? श्री स्वामी समर्थ.